नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या। आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा मतदारसंघ आहे रमेश भाऊ बंग साहेबांचा। या मतदारसंघामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात बोगस मतदान म्हणजे जे धामण्याचे रहिवासी आहे, धामण्याला ज्यांचं मतदान आहे, धामणा म्हणून एक गाव आहे, तिथे अनेक वर्षांपासून मतदान करतात, त्यांना वानाडोंगरीला गेलेत आणि वानाडोंगरी येथे त्या धामण्याच्या लोकांचं मतदान केलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। असे जवळजवळ 118 लोकांचे नाव आम्हाला सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कामगारांना यांचं बोगस एपिक कार्ड तयार करण्यात आलं वानाडोंगरीचं। आणि त्यांचं धामणा या गावाला सुद्धा त्यांचं होटिंग आहे आणि त्यांचं खोटं होटिंग वानाडोंगरीला दाखवण्यात आलं आणि जवळजवळ गाडीमध्ये बसून 118 लोकांना त्या ठिकाणी वानाडोंगरीमध्ये नेलं आणि तिथं त्यांचं बोगस मतदान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे धामण्याचे जे महामंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे तुषार सरोदे आणि हे अशा पद्धतीने वानाडोंगरी या गावामध्ये खोटे त्याचं मतदान तिथे नोंदवून त्यांचं मतदान करून घेतलेलं आहे। तिथे आमच्याजवळ आमचे एक सहकारी आहेत तुळशीरामजी बेहरे, हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी आहे। यांच्या पत्नीचं सुद्धा जे राहतात धामणा इथे, यांच्या पत्नीचं तुळशीरामजी बेहरे यांच्या पत्नीचं वानाडोंगरीला त्यांनी त्याची नोंदणी करून घेतली आणि यांच्या पत्नीच्या मागे लागले होते की तुम्ही चला वानाडोंगरीला मतदान करायला। तुळशीरामजी बेहरेच्या पत्नीने सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं खोटं काम करणार नाही, म्हणून अशा पद्धतीनं ते आपल्याला मी दाखवतो। जे नाव धामण्याला आहे हे धामण्याचं कार्ड आणि तेच नाव तिकडे वानाडोंगरीला आहे। अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे जे तुषार सरोदे महामंत्री आहेत धामण्याचे, त्यांनी अशा पद्धतीनं 118 लोकांना आतापर्यंत आमच्या लक्षात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आमची जी आता माहिती आहे हे आता अजून तक्रारलेली आहेत की डिगडोला, अकोल्यावरनं, वाशिमवरनं, कळमेश्वरवरनं, पारशिवनीवरनं अशा पद्धतीनं डिगडोलासुद्धा अशाच पद्धतीचं बोगस मतदान त्यांचं त्या ठिकाणी नोंदवून त्यांचंसुद्धा मतदान त्या ठिकाणी डिगडोला करण्यात आले। हे सर्व माझ्या मागे जे उभे आहेत त्यांनी अशा पद्धतीचे संपूर्ण कागदपत्र इथे आणले आहेत। याची रीतसर आता तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार, जिल्हाधिकाऱ्याकडे करणार आणि पोलिसांना सुद्धा त्याची देणार की याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी मतदान आणायचं, त्याचं खोटं मतदान नोंदवायचं आणि या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीचा सगळ्या या पद्धतीचं संपूर्ण हिंगणामध्ये जो रमेश बंग यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही आता रीतसर तक्रार निवडणूक आयोगाला आणि कलेक्टरला करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये एक आहे की त्याचबरोबर धामणा ग्रामपंचायतच्या सदस्या, त्यांचं नाव आहे देवकू निखाडे, या देवकू निखाडेने सुद्धा त्या ग्रामपंचायत सदस्य धामण्याच्या, त्यांनी सुद्धा तिथे जाऊन वानाडोंगरीला त्यांचं मत नोंदवण्यात आलं, तिथे सुद्धा जाऊन त्यांनी मतदान केलं। आणि या सर्व लोकांना जेव्हा पकडलं, काही लोकांनी मतदान केलं, रमेश भाऊंनी मला सांगितलं, आम्ही सगळे धावपळ केली, तिथे काही लोकांना आम्ही पकडल्यानंतर व्हिडिओ आहे त्यांचा व्हिडिओ आम्ही घेतला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे कोणी केलं, तर त्यांनी तुषार सरोदेचं नाव सांगितलं भारतीय जनता पार्टीचं। आणि त्या तुषारने आम्हाला सांगितलं, म्हणाले की या तुम्ही वानाडोंगरीला जायचं आणि तिथे कमळाला तुम्हाला मतदान करायचं आहे। 2000 रुपये मतदानासाठी त्या ठिकाणी तुषार सरोदे भारतीय जनता पार्टीचा महामंत्र्यांनी दिले आणि त्यांच्याकडनं सर्व खोटं मतदान त्या ठिकाणी करून घेतलं। अतिशय हा गंभीर विषय आहे। अशा पद्धतीनं
अनेक ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये हे प्रकार झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर मला कल्पना आहे, पण अशा पद्धतीच्या तक्रारी इथे येत आहेत. आता वाशिमवरनं मतदान इथे आणून इथे मतदान करून आपल्यावर आणून मतदान करून घेतलं. त्यामुळे या गंभीर विषयाची आम्ही तक्रार निवडणूक आयोगाला करणार आहे. सोबत डेगमा बूथ क्रमांक 340 इथे वास्तव्यात असलेले 150 लोक त्यांचंसुद्धा मतदान वानडोंगरीच्या बूथ क्रमांक 12 झालेलं आहे. आता जी माहिती दिली देशमुख साहेबांनी, हे सगळं मतदान बूथ क्रमांक 10, 11, 12 झालं आहे. आणि डेगम्याचे मतं हे 150 मतं, त्यांचं नाव दोन ठिकाणी आहे. डेगम्यामध्ये पण आहे 340 लोक 150 लोकांचं, आणि वानडोंगरीमध्ये आहे. ह्या अशा प्रकारचे दुबार मतदान आहे. असंही आमच्या मतदार फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान आहे. त्याची नोंद वारंवार करून आमचं पिटिशनसुद्धा कोर्टात आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने वानडोंगरी, डिगडो, निल्लो या सर्व नगरपंचायतमध्ये केला. त्याकरताच आम्ही सगळे आलो आपल्याकडे. या ठिकाणी प्रामुख्याने आपण हे पंकज आमचे ती उपस्थित 118 महिला पुरुषांनी मतदान केलं म्हणतात, ते कधी काळी वानडोंगरीत होते का? नोंदणी कशी झाली की नोंदणीसाठी तुम्हाला तिथे वास्तव्य राहावं लागेल, तिथे किरायापत्र काही? एक मिनिट मी सांगतो. सगळी बोगस नोंदणी झाली. जसं कोंढाळीच्या संजय राऊतचं जसं वानाडोंगरीला बोगस मतदान करून दिलं, तसं संजय राऊत कोंढाळीचे मतदार होते. कोंढाळीला चारदा ते ग्रामपंचायती निवडणूक लढले. त्यांनी कोणताही अर्ज माझा वानाडोंगरीला करावा असा दिला नसताना सुद्धा त्याचं मतदान त्याचं नोंद त्या ठिकाणी वानाडोंगरीला झाली होती. त्याच पद्धतीनं धामण्याचे जे मतदार जे तिथं मतदान करत होते अनेक वर्षांत, रहिवासी धामण्याचे, पण या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांना बोगस पद्धतीनं त्याची नोंदणी करून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं भारतीय जनता पार्टीने. हा अतिशय गंभीर विषय आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये काय चालू आहे काय नाही, आम्ही तर सुरुवातीपासून ओरडत होतो की या पद्धतीनं या सर्व मतदार याद्याची तपासणी पहिले करा, ज्या चुका आहे त्या दुरुस्त करा, आणि त्या दुरुस्त करून मग निवडणुका घ्या. आम्ही सातत्याने आम्ही सर्व निवडणूक आयोगाला सांगत होतो, पण निवडणूक आयोगाने याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये याच पद्धतीने झालेलं आहे. सर मैं डिक्टो नगर परिषद है वहाँ पे प्रभाग, सर मैं डिक्टो नगर परिषद में प्रभाग क्रमांक 5 का उम्मीदवार हूँ, तुतारी से राष्ट्रवादी शरद पवार साहब की पार्टी से. मेरा नाम है देवेंद्र पंकज उदय सिंह. हाँ सर, मैं उम्मीदवार हूँ. नाही, 2 उमेदवार, 2-3 उमेदवार आहे, बाकी मतदार आहे का एखादा असा कोणी? सगळे मतदान. हा मतदार मतदान केलेलं कोणी आहे का? प्रभाग 5 में आता है डिक्टो. 118 पैकी कोणी आलाय का आता? हे आले ना याची बायको, माझ्या पत्नीचं नाव मतदार हा तुषार बेहरे, हा तुषार. आल्या? नाही मी आलोय. तुम्ही मतदान केलं का तिथे? नाही माझ्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी आहे म्हणून मला सूचना केली. मी म्हटलं आम्ही आजपर्यंत असे कामं केले नाही. 118 पैकी कोणी नाही आलं का? अरे हे आहे ना त्यांचे पत्नी आले ना, पती. ते घेऊन गेले होते ना, ते तर घेऊन गेले होते. त्यानं पती आले. हे पहा, तुषार, एक मिनिट, तुषार बेहरेच्या पत्नी याचं 118 मध्ये नाव आहे. एक मिनिट, 118 मध्ये त्याचं नाव आहे. आणि हे पहा, सुषमा तुषार बेहरे, प्रभाग क्रमांक 12-2, यादी भाग क्रमांक 280, अनुक्रम क्रमांक 642 यांचं धामण्यामध्ये नाव आहे. याच्या पत्नीचं नाव दिलं वानाडोंगरीमध्ये, आणि यांच्या पत्नीला जाऊन सांगितलं की तुला 2000 रुपये देतो, तू मतदान करायला चल. याला माहीत पडलं तर यांनी सांगितलं मी माझ्या पत्नीला असं काम करायला लावणार नाही, आणि यांनी आम्हाला तक्रार केली. मला ज्यावेळेस आले होते का यांच्याकडे? माझे घरी यांच्याकडे आले होते. हो आता इकडे सत्र आले, यांनी नकार दिला. नकार दिला मी. काही लोक मला असे भेटले, समजा म्हटलं आपलं हे बोगस वोटदान आहे. आपल्या ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपलं करणं आवश्यक आहे, आणि तो पैशाचा आमिष दाखवून
काही लोक त्याला बळी पडले आणि ते मतदान करायला निघून गेले आमच्या पश्चात समजा. कोण तुमच्याकडे आला होता नाव घेऊन? तुषार सरोदे. समोर कोण सांगा? तुषार सरोदे आमच्या इकडे आला होता आणि जनता पार्टीचा महामंत्री तुषार सरोदे तुमचा माझ्या समीर मेघेवर यांच्यावर आरोप आहे. कुणावर आरोप आहे? स्पेसिफिक आरोप कुणावर आहे? आरोप आता समीरनेच केलं असणार ना. नाही, भारतीय जनता पार्टीचा तिथला जो प्रमुख आहे तो समीर मेघेच आहे. त्यांनी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी, त्याच्या सांगण्यावरून त्याच्या कार्यकर्त्यांनी केलं असणार. नाही, या संबंधीची तक्रार रितसर तक्रार आम्ही आयोगाला केली होती. कलेक्टर साहेबांना कॉपी दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मतदानात दुरुस्ती केली नाही आणि त्यामुळे त्या मतदार ठेवल्या. दिल्लीमध्ये या संदर्भात काँग्रेस मोर्चा घेणार आहे. मतचोरी आणि हे सगळं प्रकरण जे आहे आगामी काळामध्ये दिल्लीतला मोर्चा असेल, हे सगळं प्रकरण कसं तुम्ही तापवणार? असं आहे की आपल्याला कल्पना आहे की एक महामोर्चा 1 महिन्यापूर्वी मुंबईला झाला. त्याचा विषयसुद्धा हाच होता की मतचोरी. त्या मोर्चामध्ये आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे, बाकी सर्व पक्षाचे प्रमुख मंडळी होती. सर्वांचा आग्रह होता की या संपूर्ण मतदार याद्यामध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे, मोठ्या प्रमाणात दुबार मतदान आहे, मोठ्या प्रमाणात चुका आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण मतदार याद्याची संपूर्ण तपासणी करून या चुका दूर कराव्या आणि या चुका दूर करून मग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्या. अशा पद्धतीसाठी आम्ही 1.5 लाख लोकांचा मोर्चा काढला मुंबईला. पण तरी पण या निवडणूक आयोगाने सरकारच्या दबावाखाली काही ऐकलं नाही. एकशे 118 होते. 118 पैकी आता त्यांचे मिस्टर आले आहेत. असे काही आणता येईल का? म्हणजे अरे नक्की आणता येईल ना. हा, बिलकुल. नियोजन करा तुम्ही 1-2 दिवसात. त्याची ग्रॅव्हिटी वाढेल. त्यांना आणून तुमच्यासमोर उभं करतो. त्यांच्या पत्नीला घेऊन येतो. आणि एक नाही, आणखी मतदान काही केलं, ज्यांनी मतदान केलं अशापैकी यांच्या पत्नी मतदान नाही केलं म्हणतात ते. मतदान केलं ती तर घाबरून बिचारी ती पण त्यांनी नसन केलं, ती आणतो. त्यांनी मतदान केलं असं कोणी बोलणार असेल तर ती आणि त्यांना तुमच्यासमोर त्यांना आणतो आम्ही अकोला अमरावतीहून घेऊन लोक. आणलं तर बेस्ट आहे. हमारे इधर कुछ जो मेंबर है तो उसने तो पूरे उसके रिश्तेदारों को बुलाया, तो वो कैसे आके बोलेंगे? और वो पूरे अकोला, वाशिम, ठीक है वो लेके आएंगे आणता येईल ना, आणता येईल. लेके आएंगे ठीक है समोर. लेके आएंगे 1-2 लेके आएंगे. ठीक आहे, धन्यवाद. बाकी प्रश्न राहिले ना? सांगा काय ते. बाकी प्रश्न असे आहे